भारत देशात चैत्र नवरात्र उत्सव सुरू झाला असून अशातच गोंदिया येथील विश्व हिंद परिषद बजरंगतर्फे गोंदिया शहरातील नेहरू चौक या ठिकाणी श्रीराम, सीता व हनुमानजी यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। मागील 23 वर्षापासून या ठिकाणी विश्व हिंद परिषद बजरंगतर्फे गुढीपाडवा व रामनवमी पर्यंत या ठिकाणी श्रीराम उत्सव साजरा केला जातो। ज्याप्रमाणे गणपती नवदुर्गा उत्सव केला जातो त्याचप्रमाणे श्रीराम उत्सव देखील साजरा केला जातो। या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ आरती करत रोज सायंकाळच्या आरतीमध्ये अनेक सामाजिक संघटना, राजकारणी, शासकीय अधिकारी यांच्या हस्ते आरती करण्यात येते। तर आरतीनंतर लोकांना महाप्रसाद देखील दिला जातो। विगत 23 साल से यहाँ हम राम जी उत्सव, राम जी की मूर्ति, पूरा राम दरबार यहाँ रखते हैं। हम इसका उद्देश्य हमारा ऐसा है कि पूरे समाज के विभिन्न क्षेत्र के विभिन्न आयाम के, जैसे कि सभी समाज के अध्यक्षों को हम यहाँ पे बुलाते हैं और उनके हाथ से अपन यहाँ पे आरती करवाते हैं। सभी क्षेत्र के राजनीतिक, सभी क्षेत्र के प्रशासकीय अधिकारी, सभी गोंदिया जिले के जितने भी यहाँ पे समाज है, उन सभी के समाज के अध्यक्ष और सभी समाज के कमेटी के द्वारा यहाँ पे हम इस महाआरती के कार्यक्रम में उनको सबको सम्मिलित करते हैं और हम सभी को एकजुट करते हुए, भेदभाव छुआछूत न करते हुए, सभी हम हिंदू हैं, इस धारणा के साथ में हम यहाँ पे विगत 23 साल से हम यहाँ पे राम उत्सव का कार्यक्रम रखते हैं। और श्री राम विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 23 वर्षापासून गोंदिया नगर येथे नेहरू चौक आम्ही राम दरबारची स्थापना इथे करत असतो। महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या भारतात कुठेही अशी प्रकारची 9 दिवसाचा रामोत्सवाचा कार्यक्रम कुठेही पाहायला मिळत नाही। जातीपातीला विसरून आम्ही सर्व सनातन हिंदू समाजाचे लोक इथं 9 दिवस रामोत्सव आम्ही साजरा करतो आणि सर्व भाविक, सर्व हिंदू समाजाचे लोक इथं आनंदाने, गुढी गोविंदाने इथं भगवान राम, माता सीता आणि पूर्ण राम दरबारचं आम्ही पूजन करतो आणि सर्व सनातन हिंदू समाज एकत्र यावे हीच आमची देवाला प्रार्थना आहे आणि आम्ही ते प्रयत्नात आहोत। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।